दरम्यान काल मुंबईतल्या पवईमध्ये एक पोलीस नाट्याचा थरार रंगला आणि त्या पार्श्वभूमीवर आम्हीही शिवभोजन थाळी घेण्यासाठी आलेल्या लोकांना वेठीस ठेवल्यास सरकार आमचे शिवभोजन थाळीचे पैसे देईल का, असा संतप्त सवाल शिवभोजन थाळी चालकांनी केलाय। कारण गेल्या 8 महिन्यांपासून शासनानं शिवभोजन थाळीचा एकही रुपया दिलेला नाही। त्यामुळे सरकारकडून 200 कोटींची थकबाकी आहे। त्यामुळे ज्यांनी गोरगरिबांची पोटं भरली त्यांच्यावरच उपासमारीची वेळ आली आहे। या शिवभोजन थाळी चालकांशी संवाद साधलाय कृष्णा केंडे यांनी। गोरगरीब लोकांना पोटभर जेवण मिळावं यासाठी शासनाकडून शिवभोजन थाळी सुरू केली। त्यामुळे गोरगरीब लोकांना अन्न मिळू लागलं। मात्र ज्यांनी हे अन्न दिलं त्यांच्यावरच उपासमारीची वेळ आली आहे। कारण शिवभोजन थाळीचे गेल्या 8 महिन्यांपासून पैसेच मिळालेले नाहीत आणि त्यामुळे ही योजना कशी चालवायची आणि लोकांना कसं जीव घालायचं हा प्रश्न या शिवभोजन थाळी चालकांसमोर आहे। राज्याचे 200 कोटी रुपये सरकारकडे थकीत आहेत। आपल्यासोबत शिवभोजन थाळी चालवणारे लोक आहेत, आपण त्यांना विचार काय स्थिती आणि कसं सुरू आहे सर? 8 महिन्यापासून आमचं शिवभोजन थाळीचं बिल दिलं नाही। त्यामुळं काय झालं, याच्यामध्ये जास्त वर्ग महिला वर्ग जास्त आहे। त्यामुळं त्यांना पेमेंट कसं करायचं हा प्रश्न आमच्या पुढे झालेला आहे। मार्केटमधनं पैसे घेऊन उसने पासने पैसे घेऊन व्याजाने पैसे घेऊन कसं तरी तारेवरची कसरत ही करावी लागते। कारण ते चालू ठेवणं फार गरजेचं आहे आणि लोक आशेने 10 रुपयात आपल्याला स्वस्तामध्ये जेवण मिळेल गरजूंना, ते गरजू आशेने त्या ठिकाणी येतात आणि शिवभोजनवरती जेवण करतात। परंतु आज अशी परिस्थिती आहे की उधारी पाधारीवरती पण उधारीवाले एवढे तंग करत आहेत, एवढे परेशान करत आहेत की म्हणजे एकदम कुचंबना झाल्यासारखं वाटत आहे। आम्ही जे शिवभोजन चालक आहोत, आज आमच्यावरच उपासमारीची वेळ आलेली आहे। सगळे आम्ही 8 महिन्यापासून पेमेंट नाहीये। दिवाळीसारखा सण सुद्धा आमचा अंधारात गेला आणि आम्हीच कर्जबाजारी होऊन कर्ज काढून आमचे सेंटर वाचवण्याचा प्रयत्न करतोय, चालवतोय कुठल्या धडपडीमध्ये। मंत्रालयांच्या बिस्लेरीची बॉटल एवढी किंमत त्याला लागते, तेवढीच निधी त्यांना लागते। 200-250 कोटीपर्यंत हा निधी लागते आणि आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरात सध्या 100 सेंटर अस्तित्वामध्ये सुरू आहे। पण मागील 8 महिन्यापासून हा सरकारने आम्हाला 1 रुपया या शिवभोजन चालकांना दिलेले नाही। यांची दिवाळीत अंधेऱ्यात गेलेली आहे। छत्रपती शिवाजीच्या महाराजाने हा शिवभोजन थाळी योजना सुरू आहे, पण शिवाजीच्या महाराजाचं नाव देऊनही या योजनावर दुर्लक्ष हे सरकार करीत आहे। एकदम कठीण परिस्थितीमध्ये चालवतोय। कालचीच ताजी घटना आहे। मुंबईमध्ये आर्यन प्रकरण गाजतंय। 45 लाख रुपये त्याची थकबाकी असल्यामुळे त्यांनी जवळपास 50 मुलांना वेठीस धरलं होतं। तशीच अवस्था आज आमची झालेली। सावकाराकडून आम्ही कर्ज घेतले, तो आता आम्हालाच वेठीस धरतो काय, अशी परिस्थिती झालेली। हे शिवभोजन थाळी जी आम्ही चालवतोय हे लोकांचं कर्ज काढून चालवतोय आणि यांनी एवढा निधी द्यायला उशीर केला। आणि कर्मचारी आहेत आमच्याजवळ कामाला, तर कर्मचाऱ्यांना पैसे कुठून द्यायचे? दिवाळी गेली, आम्ही आमची दिवाळी साजरी केली नाही, पण लोकांचं कर्ज काढून आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना जे पोळी करतात, भांडे घासतात, त्या लोकांना आम्ही इकडून तिकडून करून पैसे दिले। कारण आमच्यामुळे त्यांची दिवाळी अंधारात नकोय, हे सरकारला दिसत नाही का? आज साहेब जवळपास आम्हाला 7 ते 8 महिने झाले। आज याच्यामध्ये महिला वर्ग आहे आणि आज आमच्याकडे काम करणाऱ्या महिला वर्ग आहे शिवभोजनला। तर त्या महिलांसाठी जे आमच्यावर समजून आज त्यांना दिवाळीला सुद्धा आम्हाला पैसे द्यायला नव्हते, त्या ठिकाणी आम्ही कर्जबाजारी होऊन त्या ठिकाणी आम्ही त्यांना ते शिवभोजन चालू। या प्रतिक्रिया आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की लवकरात लवकर शासनानं या योजनेचे पैसे या चालकांना द्यावेत, जेणेकरून ही योजना पुढे चालू राहील। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा।